हॅलो. KYC माजी अध्यक्ष श्री दिलीपजी मस्के यांचं स्वागत मालोदे साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो. श्रीमान स्वप्नील आकडमल सर या ठिकाणी त्यांनी मंचावर हजर व्हायचं आहे सत्कारासाठी. कृपया आपण मंचावर यावं ही विनंती. प्रथमेश सुर्वे सर, राहुल आवाड सर, श्रीधर डवारे सर या सर्वांनी कृपया मंचावर हजर व्हायचं आहे. कृपया या ठिकाणी आपण सत्कार स्वीकारण्यासाठी यावं. विनंती असेल बॅटिंग करणारी टीम आमच्या मॅच थांबवायची आहे. जो खेळाडू कक्ष आहे ते खेळाडू कक्षामधूनच तुम्हाला बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचंय. चला बॅटिंग करणारी टीम, कारण खेळाडू कक्ष त्यासाठीच बनवलेला आहे आणि बॅटिंग करणारी टीम आपण आपला एक्स्ट्रा प्लेयर आमच्या कॉम बॉक्स मध्ये आपण पाठवायचा आहे. पहिला बॉल लॉफ्ट केला, टायमिंग प्रॉपर होतो. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एका रनने डावफलक देखील या ठिकाणी ओपन होत असताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज संजयजी आपल्याला पाहायला मिळतात. सेकंड मॅच ला ज्या प्रकारे सुरुवात झाली, अरुणजी आपल्याला पाहायला मिळतात स्ट्रायकिंग इनला. लेगस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर आमच्यापर्यंत दर्शवतात. हा बॉल देखील वेग भरपूर चांगला होता, परंतु डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक डॉट बॉल सध्याच्या घडीला बॅटिंग करणाऱ्या टीमचा दबाव थोडासा ते वाढताना आपल्याला पाहायला मिळतील, कारण चांगली लेंथ आणि चांगल्या लाईनने गोलंदाजी करतात गोलंदाज संजयजी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, फिल्डर थोडीशी फंबल झाल्याने त्याचा पुरेपूर फायदा मिळाला. फलंदाजाला एका रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 3 रन. समोरच्या दिशेने फटका खेळला, चेंडू जाईल ओव्हर द रोप, रन मिळतील 4, चौकार. चौकाराच्या साह्याने 7 रन. आणखीन एक लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये भरपूर चांगली कामगिरी गोलंदाज संजयजी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा अंतिम बॉल या पॉवर बीच्या पहिल्या ओव्हर मधला आपल्याला पाहायला मिळेल. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. लाईन चांगली होती आणि फलंदाज ज्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळाला, आशाभूत नजरेने पाहिल्या 1 ओव्हरचा खेळ झाला. टीमची धावसंख्या 7 रन.
वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आलेत पंकज त्रिपाठी आपल्याला पाहायला मिळतील सध्याच्या घडीला. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 7 रन. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये मोठे फटके लगावण्यापासून आतापर्यंत रोखलं. समोरच्या दिशेने फटका खेळलाय टायमिंग प्रॉपर. रन मिळतील 4. हा येतोय चौकार. टायमिंग भरपूर चांगलं होतं ज्या प्रकारे स्ट्रोक खेळला आणि या चौकाराच्या साह्याने आतापर्यंत 11 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला जाईल की काय. पकडलाय हा झेल आणि फलंदाज होईल बाद. ईट का जवाब पत्थर से. पहिला धक्का. नवीन फलंदाज अभिषेक जी आपल्याला पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये इंटर झाले. 11 रनवर पहिला धक्का आपल्याला पाहायला मिळाला. भरपूर अपेक्षा होत्या परंतु जसा एक विकेट गेला आणि त्यानंतर अभिषेक जी मात्र मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर लॉफ्ट केलाय टायमिंग प्रॉपर. आज चौकार. स्ट्रोक भरपूर चांगला होता आणि या चौकाराच्या साह्याने आतापर्यंत 15 धावा या धावफलकावरती देखील आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. पॉइंटला भरपूर चांगला प्रयत्न केला. प्रयत्न चांगले होते आणि त्यानंतर टाळ्यांचा गजर या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळाला. तुमचे प्रयत्न जर चांगले असतील ना तर यश देखील तुमच्या आयुष्यामध्ये येत असतं. हेच प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. हा बॉल देखील आपण पाहू शकताय. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं. सध्याच्या घडीला पहिल्या इनिंग मध्ये केजीएफ संघ मात्र बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे पहिल्या इनिंग मध्ये फिल्डिंग करत असताना LCC 1 आपल्याला पाहायला मिळतात. पंचांकडे स्ट्रॉंग अपील. वेग बंदाट होता परंतु या क्षणाला लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती होते. पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 16. ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होतो आणि 8 रनच्या सरासरीने आता मात्र धावसंख्या हे धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 18 धावा. माफ करा 16 धावा. 1 गडी बाद 16. स्पेल नंबर 3 साठी संजय जी आपल्याला पाहायला मिळतात ज्यांनी पॉवर बेचं पहिले षटक हाताळलं होतं. पहिला बॉल वेग भरपूर चांगला होता. वेगाला प्रत्युत्तर देत असताना बॅटच्या टोचा वेध ज्या प्रकारे घेतला आणि त्यानंतर एकच सिंगल. 17 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. या मॅच मध्ये कुठल्या टीमला खतरा बसेल प्रश्नचिन्ह देखील निर्माण झालंय कारण दोन्ही संघ भरपूर चांगले विजयाची स्वप्न घेऊन उतरलेत.
ज्या प्रकारे पहिल्या मॅच मध्ये ECC 1 या टीमने ECC 2 या टीमला पराभूत केलं. भरपूर चांगलं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या मॅच मध्ये 95 धावांचं लक्ष्य, वेग भरपूर चांगला होता. बॅट्समनची मोमेंट पूर्णपणे रीड केली जाते आणि त्यानंतर अचूक टप्प्यावर भेदकपणा दाखवण्याचा प्रयत्न गोलंदाज या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी आणि विकेट प्राप्त केलाय. आणखीन एक दुसरा धक्का KGF टीमला. दुसरा विकेट देखील या ठिकाणी गमावला जातो. नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. संदीपजी सिंग आपल्याला पाहायला मिळतात. हा बॉल देखील आपल्या वेगाने अप्रतिम दर्जाचं प्रत्युत्तर देतोय गोलंदाज संजयजी आपल्याला पाहायला मिळतात. 17 वर दुसरा खतरा आपल्याला पाहायला मिळाला. ज्या प्रकारे एक महत्वाचा विकेट प्राप्त केला आणि आतापर्यंत 2 धक्के मात्र KGF टीमला मात्र मिळालेत. एक मोठा स्कोर उभारण्यासाठी एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल या मॅच मध्ये. लॉफ्ट केला, टायमिंग चांगलं होतं, कव्हरला फिल्डर तैनात होते, चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून होत असताना आतापर्यंत एकेरी धाव देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. वर द विकेट. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर आहे. बॅटच्या परफेक्ट स्लॉट मध्ये होता आणि पाठवला मोकळ्या प्लॉट मध्ये. घुटना टेक और सिक्सर देख हा षटकार. स्ट्रोक मात्र भरपूर चांगला होता. ज्या प्रकारे शेवटच्या बॉलवर आपण षटकार पाहिला. 3 ओव्हरचा खेळ झाला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 24 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 3 ओव्हरचा जर आपण खेळ पाहिला ना तर 3 ओव्हरमध्ये 8 रन रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाजीच्या मार्कवर अजय जी आपल्याला पाहायला मिळतात. 2 गडी बाद 24 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. सलम मॅच थोडीशी स्पीडली ऑन ठेवा. नेक्स्ट मॅच चा टॉस इनिंग ब्रेक मध्ये केला जाईल याची नोंद देखील आपण घ्यायची. या बॉलवर देखील लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगलं होतं. एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. हा बॉल देखील वेग भरपूर चांगला होता परंतु या क्षणाला वेगाने प्रत्युत्तर दिले. कारण कमीत कमी रन खर्च करण्याचा जो मानस आहे ना तो मानस सत्यामध्ये उतरवण्यासाठी तुम्हाला अशीच गोलंदाजी मात्र जरूर करावी लागेल या मॅच मध्ये. फ्लड लाईट मध्ये हे संपूर्ण खेळाडू आज मात्र भरपूर चांगलं प्रदर्शन करतात. एकंदरीत इंजिनियर प्रीमियर लीग 2026 आणि पहिल्या पर्वामध्ये ही स्पर्धा आपल्या समोर साकार होत असताना आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवर आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय.
डीप मध्ये काऊ कॉर्नरला फिल्डर तैनात होते, पकडलाय हा झेल आणि एक महत्वाचा मोठा विकेट प्राप्त केलाय. तिसरा धक्का. आणि राजेंद्रजी चव्हाण साहेब यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जातोय. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एकेरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होते. सेकंड साठी कॉल, परंतु मिस फिल्डिंग आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला दोन्ही बॅट्समनने. 27 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 27 भरपूर चांगलं प्रात्यक्षिक या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून ज्या प्रकारे एक चांगलं कमबॅक त्यांनी केलं, 3 महत्वाचे विकेट प्राप्त केल्यानंतर कुठेतरी जी धावसंख्या पूर्ण करायची होती केजीएफ टीमला त्या धावांपासून रोखले. समोरच्या दिशेने फटका खेळलाय, बॅटच्या परफेक्ट स्लॉट मध्ये पाठवलंय समोरच्या मोठ्या प्लॉट मध्ये. आणखीन एक धमाकेदार षटकार. मी त्याने मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. आणखीन एक डीएसपी यांच्या बॅट मधून येत सलग बॅक टू बॅक हा दुसरा मोठा प्रहार षटकार. चार ओव्हरचा खेळ झालाय. 39 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीच्या मार्कवर श्रीराज आपल्याला पाहायला मिळतात. एक भरपूर चांगलं बिग बॅटल आपल्या समोर सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण दोन्ही टीम विजयाची स्वप्न घेऊन एकंदरीत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक स्मार्ट मोबाईलवर, मेगा स्क्रीन टीव्हीवर ही स्पर्धा एन्जॉय करतात. त्या सर्वांचंच आम्ही इंजिनियर प्रीमियर लीग 2026 या पहिल्या पर्वामधील पहिल्या रात्रीमध्ये सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. लेगशिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर आमच्यापर्यंत दर्शवतात. 40 धावा आता मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 महत्वाचे विकेट आतापर्यंत गमावल्यानंतर एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न होतोय. ज्या प्रकारे डीएसपी यांची बॅटिंग आपण पाहिली, 3 बॉल त्यांनी पेस केलं. 14 रनचं त्यांचं योगदान आपल्याला पाहायला मिळते. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा. 41 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, जेलची संधी आणि 4था विकेट देखील गमावलाय. आणखीन एक दर्जेदार विकेट या ठिकाणी प्राप्त केलाय. तर नेक्स्ट मॅच LCC 2 आणि त्यांच्या विरुद्धामध्ये ACC 1. दोन्ही टीमचे कॅप्टन लगेचच इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी यायचं आहे. LCC 2 आणि त्यांच्याच विरुद्धामध्ये ACC 1 ज्या टीमने
पहिला विजय प्राप्त केला. नवीन फलंदाज अनुपजी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. अनुप भोसले आलेत. ओव्हर द विकेट. ऑप्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला गेलाय. डॉट बॉल ची समाप्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारे निर्धाव स्वरूपाचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. एक्केचाळीस रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. वेग भरपूर होता परंतु या क्षणाला हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. तर चला टीम LCC 2 या टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आमच्यापर्यंत ACC 1 या टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. ओव्हर द विकेट. आडव्या बॅटने स्ट्रोक केला. टायमिंग भरपूर चांगला आहे. चेंडू जाईल लॉंग लेगच्या दिशेने. फिल्डर भरपूर वेगाने धावतायत. पोहोचतील तोपर्यंत ओव्हर द रोप. रन मिळतात 4. आणखीन एक चौकार. तर कर्णधार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या बॉलवर देखील टायमिंग भरपूर चांगला होता परंतु चेंडू जाईल. फिल्डर यांच्या मस्तकावरती दस्तक देऊन 4 रनसाठी चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता या फटक्याची पुनरावृत्ती. ज्या प्रकारे स्ट्रोक केला. टायमिंग भरपूर चांगला होता आणि जसा हा बॉल स्टॉप करण्याचा प्रयत्न राहिला तर नेक्स्ट मॅच रवी कुमार सर ॲज अ कॅप्टनच्या भूमिकेमध्ये LCC 2 या टीमचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला पाहायला मिळतील. आणखीन एक मोठा फटका. फिल्डर तैनात. पकडलाय हा झेल आणि आणखीन एक धक्का. टीमची धावसंख्या आतापर्यंत 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 49. शेवटचं षटक आहे. टार्गेट सेट करणारी ओव्हर आणि या षटकामध्ये किती धावा पूर्ण केल्या जातील हे प्रश्नचिन्ह देखील सध्याच्या घडीला निर्माण झालंय. स्वतः टीम कॅप्टन गोलंदाजीसाठी राहुल जी आपल्याला पाहायला मिळतात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय. ज्या प्रकारे शॉट थर्डमॅनला फिल्डर होते. सेकंड साठी कॉल आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. तिसऱ्या रन साठी कॉल. तिसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. 5 गडी बाद 53 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवर देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. थोडीशी मिसफिडिंग पाहायला मिळाली.
एका रनच्या साह्याने आतापर्यंत 5 गडी बाद 54 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. चोपन्न धावा आतापर्यंत होत आहेत. समोरच्या दिशेने स्लॅश केलाय, टायमिंग प्रॉपर, काय फटका पाहायला मिळालाय. हा फ्लायटेड सिक्सर. आणखीन एक मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि फलंदाज दत्तात्रय पाटील होतील बाद. एक मोठा धक्का. गोलंदाज मात्र पूर्ण होत. पुन्हा एकदा सज्ज होतील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत. या बॉलवर देखील टायमिंग भरपूर चांगलं होतं. सेकंड साठी कॉल, रनआउटची संधी आणि फलंदाज या ठिकाणी होतील बाद. आणखीन एक धक्का. तू चल तो मी आया, या प्रकारचं क्रिकेट सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतंय. सलग बॅटिंग करणारी टीम आपल्याला खेळाडू कक्षामधूनच मैदानाच्या आतमध्ये इंटर व्हायचं आहे.
चला तर फिडिंग त्वरित लावून घ्या आणि बॅट्समन आपण देखील मैदानाच्या आतमध्ये त्वरितच एंटर व्हायचं आहे. आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घ्यायचा नाही कारण ऑलरेडी 1 तास आपण लेट चाललोय. चला बॅट्समन आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचं आहे. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली ऑन करा. ओपनर बॅट्समन देखील मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला एंटर होताना आपल्याला पाहायला मिळतील. 62 धावांचं लक्ष आहे. तर चला दोन्ही टीम आपण आपला एक्स्ट्रा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ओपनर बॅट्समन मात्र एंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. बासष्ट धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी विजयाची स्वप्न घेऊन हे दोन्ही फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. प्रयत्न मात्र भरपूर चांगले करावे लागतील या मॅच मध्ये कारण जर प्रयत्न तुम्ही चांगले केलेत त्याचं फळ देखील विजयाचं चांगलं मिळेल. त्यासाठी चांगली दमखम दाखवावी लागेल या मॅच मध्ये. ओव्हर नंबर 1 ओव्हर द विकेट. पहिला बॉल वेग बन्नाट होता परंतु बन्नाट वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाते. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज क्रमांक 1 आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळेल. रतनजी आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर आमच्यापर्यंत दर्शवतात. अशा धावा मात्र जरूर रोखाव्या लागतील कारण 2 धावा आतापर्यंत झाल्यात. अजूनही 60 धावा पूर्ण करायच्यात बॅटिंग करणाऱ्या टीमला. या बॉलवर देखील लॉफ्ट केला. टायमिंग प्रॉपर आहे. चेंडू जाईल. एक धाव देखील सहजरित्या कंप्लीट केली. सेकंड साठी कॉल. दुसरी धाव देखील पूर्ण होत असताना आतापर्यंत 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चार धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट केलाय. टायमिंग प्रॉपर. चेंडू जाईल. ट्रॅव्हल होत असताना डीप पॉइंटला रन मिळत आहेत. 4 हा येतोय चौकार. गोलंदाज मात्र पुन्हा एकदा सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 8 धावा देखील आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात.
टायमिंग भरपूर चांगलं होतं. एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होते. भरपूर वेगाने हे दोन्ही बॅट्समन धावलेत. ज्या प्रकारे एकीकरणसाठी चालू असलेला संघर्ष सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. 9 धावा आतापर्यंत झाल्यात. लक्ष थोडंसं दूर आहे, परंतु जीवनामध्ये कधीच कुठली गोष्ट अशक्य नाही. जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील, जिद्द चिकाटीने तुम्ही लढाल तर यश प्राप्ती देखील तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये करू शकता. समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय, परंतु क्रिकेटमध्ये फुटबॉल आपल्याला पाहायला मिळालं. रनआउटची संधी होती, ही संधी देखील गमावली. जीवाच्या आकांताने हे दोन्ही बॅट्समन धावले. तुमच्याकडे धावण्यासाठी क्षमता असावी लागते, परंतु क्षमतेपेक्षा जास्त धावण्यासाठी तुमच्याकडे जिद्द आणि तुमची इच्छा शक्ती जर असेल तर यश देखील तुम्ही संपादित करू शकता. 11 धावा आतापर्यंत झाल्यात. अजून 31 बॉल मध्ये करायच्यात, त्या म्हणजे 51. या बॉलवर लॉफ्ट केलाय आणि हा येतोय फ्लायटेड सिक्सर. टायमिंग प्रॉपर होतं. या शेवटच्या बॉलवर षटकार आला आणि सामन्याचं चित्र बदलून गेलं. पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 30 बॉल आणि आता मात्र रन करायच्या, त्या म्हणजे 45. स्ट्रोक देखील भरपूर चांगला होता. ज्या प्रकारे स्ट्रोक खेळला गोलंदाज मात्र पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजीच्या मार्कवर शिवाजी पिसाळ आपल्याला पाहायला मिळतात. इंटर च्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळतात. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन ठेवा. या बॉलवर लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर. यस, इट इज अ सिक्सर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव तर कंप्लीट केली. सेकंड साठी कॉल आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होते. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 25 रन आतापर्यंत होतात. 25 रन धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या बॉलवर आणखीन एक मोठा प्रहार. या सामन्यामध्ये शिरकाव करणारा हा मोठा फटका षटकार आलाय. भरपूर चांगली बॅटिंग आतापर्यंत अजय करतोय आपल्या टीम साठी. ज्या जिद्दीने तो गोलंदाजी करतोय. आणखीन एक
काय फटका पाहायला मिळतोय. अक्षरशः डोळ्याची पारणं फेडणारा हा स्ट्रोक पाहायला मिळालाय. विजयाचं दुसरं नाव म्हणजे अजय आणि अजय इन ऍक्शन मोड मध्ये आलाय. ज्या प्रकारे तो अफलातून बॅटिंग करतोय, प्रभावित केलं आपल्या विस्फोटक बॅटिंगने. 37 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. सामन्याचं चित्र बदलून गेलं. 26 मध्ये करायच्यात 25. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. क्रिकेटमध्ये हा फटका तुम्हाला आबाद देखील करू शकतो, हा फटका तुम्हाला बर्बाद देखील करू शकतो. कारण ज्यावेळेस तुमचं कोऑर्डिनेशन चुकलं जातं ना, त्यावेळेस कठीण काळाला तुम्हाला सामोरं जावं लागतं. आणखीन एक समोरच्या दिशेने क्रिकेटमध्ये सर्वाधिक सुरक्षित स्ट्रोक म्हणजे स्ट्रेट हिट. आज षटकार आलाय आणि या षटकाराच्या साह्याने 41 रन होत आहेत. रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 43 रन झाल्यात आणि समीकरण 24 बॉल आणि करायच्यात 19. डीजे प्लीज. मात्र गोलंदाजी करत असताना देखील भरपूर चांगली गोलंदाजी अपेक्षित असेल. या बॉलवर देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झाला. एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होते. सेकंड साठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होत असताना एकच रन या ठिकाणी कंप्लीट होते. 44. अजूनही समीकरण बदललं. 23 मध्ये करायच्यात त्या म्हणजे 18. एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होते. सेकंड साठी कॉल. फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. या बॉलवर आणखीन एक मोठा प्रहार, आणखीन एक क्लासिकल धमाकेदार सिक्सर. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला जाईल की काय. एक धाव तर कंप्लीट केली. सेकंड साठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 53 धावा. समीकरण आता मात्र बदलून गेलंय. 20 बॉल आणि करायच्यात त्या म्हणजे 9 धावा. टायमिंग भरपूर चांगलं होतं. एक सिंगल 19 मध्ये. आता मात्र करायच्यात 8 रन.
या बॉलवर आणखीन एक मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न होता, परंतु अप्रतिम दर्जाचा बॉल. समीकरण बदलणे. शेवटचे 18 बॉल आणि करायचे 8 रन. करायच्या त्या म्हणजे आता मात्र 8 रन मनोज जी आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल अप्रतिम दर्जाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, फटका फसला जाईल की काय. पकडलाय शेल आणि हा पहिला धक्का. 54 रनवर पहिला विकेट गमावलाय. बॅट्समन मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर होईल. या बॉलवर पुन्हा एकदा टायमिंग प्रॉपर, चेंडू जाईल डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन मिळतात 4. हा चौकार. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात ओव्हर द विकेट. आणखीन एक लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. प्रयत्न भरपूर चांगला होता. 3 रनची गरज अजूनही आहे. हा विजयी स्ट्रोक आलाय. अजयच्या बॅट मधून हा विस्फोटक सिक्सर आणि सामना जिंकलाय. LCC या टीमने या मॅचचा हिरो ठरलाय. मॅन ऑफ द मॅच अजय, ज्याने विस्फोटक बॅटिंग केली. 12 बॉल मध्ये 40 रनची नॉट आउट विनिंग इनिंग आणि गोलंदाजी करत असताना एक विकेट देखील ज्याने प्राप्त केला. अजय ठरलाय मॅन ऑफ द मॅच. तर चला नेक्स्ट मॅच बॅटिंग करणारा संघ आपण लगेचच आमच्या व्यासपीठाच्या डाव्या बाजूला जो खेळाडू कक्ष आहे त्या खेळाडू कक्षामधूनच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचं आहे.